हाय हॅलो नमस्कार. मी संगीता जोशी म्हणजे कौतुक भजन संगीत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझ्या या चॅनलला जे आज आत्ता ह्या क्षणी जॉईन झालेले आहेत त्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आत्ताच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ह्यानंतरचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला अगदी पहिल्यांदा मिळून जातील. आणि माझ्या प्लेलिस्टला जाऊन माझे हे मागचे जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला पाहता येतील, ऐकता येतील. तर आज आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा म्हणजेच मराठी महिन्यातला पहिला सण किंवा पहिला महिना, तर ह्याची आपण थोडीशी माहिती ऐकूयात. आणि ती पोथीनुसार आहे किंवा पुस्तकानुसार आहे, ती ऐकू. अशी ही चैत्र पाडव्याची किंवा गुढीपाडव्याची माहिती ही बऱ्याच जणांना शेअर करा, म्हणजे या गुढीपाडव्याचं महत्त्व आणि हे का करतात हे बऱ्याच जणांना समजेल, कळेल आणि त्याचं महत्त्व पटेल. चैत्र पाडवा मराठी कालगणनेचा प्रारंभ हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून होतो. हा दिवस नवसंवत्सर प्रारंभ दिन, वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा अशा विविध नावांनी ओळखला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाचा प्रारंभ होतो. या दिवशी सूर्योदयाबरोबर दारात गुढी उभी करून नव्या वर्षाचे स्वागत करायचे अशी आपली परंपरा असून त्यास अनेक धार्मिक, पौराणिक आणि सामाजिक आधार आहेत. या दिवसाच्या संदर्भात अशी ही माहिती मिळते की ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करावीशी वाटले. त्याने त्या कार्याला या दिवसापासून सुरुवात केली. त्याची आठवण म्हणून गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज हा द्वारी उभारला जातो, त्याची पूजा केली जाते. गुढीपाडवा म्हणजे नवसंवत्सर प्रतिपदा. संवत्सर म्हणजे वर्ष, वर्षाचा पहिला दिवस. या नव्या शकाचा, नव्या वर्षाच्या पंचांगाचा प्रारंभ होतो. गुढीपूजना इतकेच, या दिवशी पंचांग पूजन आणि पंचांगातील संवत्सर फल वाचायलाही फार महत्त्व आहे. नववर्षाचे स्वागत दारी गुढी उभारून करायचे असते. या दिवशी बांबूची एक उंच काठी घेऊन तिला रेशमी खणाने, वस्त्राने किंवा रेशमी साडीने सजवतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या पितळाचे पात्र किंवा गडू किंवा तांब्या ठेवले जाते. गुढीला हार, साखरेची काठी, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, हार, गजरा इत्यादी लावून ही गुढी दारात लावून तिची विधिवत पूजा केली जाते. या सणामागे अशी एक कथा आहे की ती अशी: गुढीपाडव्याच्या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले. याच दिवशी श्रीरामांनी वालीचा वध करून त्याच्या जातातून प्रजेची सुटका केली. तो दिवस हाच म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे. अशी ही चैत्र पाडव्याची किंवा गुढीपाडव्याची माहिती ही बऱ्याच जणांना शेअर करा, म्हणजे या गुढीपाडव्याचं महत्त्व आणि हे का करतात हे बऱ्याच जणांना समजेल, कळेल आणि त्याचं महत्त्व पटेल.